गांधी चौक पोलिसांची कारवाई। अवैध वाळू वाहतूक करणारा डंपरसह वाळू जप्त। महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवैधरित्या वाळू चोरी आणि वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलाय। एक डंपर आणि वाळू असा एकूण 8,24,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी गोविंद गंगप्पा राठोड वय वर्ष 42 राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ आणि प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई नानासाहेब चंदनशिवे यांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्रीच्या दरम्यान कृपामाई मारुती मंदिराजवळ एका डंपरमधून बेकायदेशीर विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सदरचा डंपर, वाळू आणि संशयित दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली 4 ब्रास वाळू डंपर व चालकाला ताब्यात घेतलं। त्याने ती चोरटी वाळू त्याचा मालक प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर याच्या सांगण्यावरून आणली असल्याची कबुली दिली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, नानासाहेब चंदनशिवे, महेश मासाळ, चालक सतीश कुमार पाटील यांनी केली आहे।